तर आज आपण वडापाव बनवणार आहोत. चला बघूया कसं बनवते ते. त्यासाठी मी इथे पहिला बेसन घेतलं आहे, त्यात थोडंसं मीठ टाकलं आहे आणि थोडा ओवा असा हातावरती रगडून टाकला आहे आणि थोडीशी चटणी टाकली आहे थोडंसं टेस्टसाठी. आणि याला थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊ. हे बॅटर आपल्याला जास्त पातळही नाही करायचं, जास्त जाडही नाही करायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आणि त्याला मिक्स करत जायचं. त्याच्यामध्ये आपण थोडीशी ना आता हळद टाकून घेऊ कलरसाठी आणि ते पण चांगलं मिक्स करून घेऊ. हे मिक्स करून झालं का याला आपण साईडला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण हिरवी चटणी बनवू. त्यासाठी मी इथे पुदिना घेतला आहे, कोथिंबीर, मिरची टाकली आहे आणि लसूण, अद्रक आणि अर्धा निंबू घेतला आहे पिळून. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्याला मिक्सरमध्ये वाटून घेऊ. ती तयार आहे आपली हिरवी चटणी. मग बटाट्यासाठी अद्रक, लसूण आणि मिरची याला आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये आणि जे उकडलेले बटाटे आहेत त्याला चांगलं मॅश करून घेऊ. हे मॅश करून झालं का याला साईडला ठेवून देऊ. मग गॅसवरती एक पॅन ठेवू, त्यात तेल टाकू. तेल चांगलं गरम झालं का त्याच्यामध्ये मोहरी टाकू, जिरं, हिंग आणि कढीपत्ता. हे चांगलं मिक्स करून घेऊ. मग याच्यामध्ये आपण जे वाटलेलं हिरवी मिरची, अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून देऊ. त्याला चांगलं एकदा मिक्स करून घेऊ. हे मिक्स झालं का याच्यामध्ये थोडीशी हळद टाकू, ते पण मिक्स करून घेऊ. आणि मग याच्यामध्ये आपण उकडलेले बटाटे टाकून देऊ आणि थोडंसं मीठ. ह्याला चांगलं मिक्स करून घेऊ. त्यानंतर जे आपण हे बॅटर बनवलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं खायचा सोडा टाकला आहे मी आणि त्याला मिक्स करून थोडीशी याची अशी बुंदी पाडणार एक चटणी बनवण्यासाठी. बघा अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने. हे पण चांगले फ्राय झाले का याला पण आपण साईडला काढून घेऊ. आणि मग वडापाव आहे तर मिरची तर पाहिजेच, मिरची पण फ्राय करून घेऊ. आणि जी मी चटणी दुसरी बनवणार आहे त्यासाठी हे खोबरं आणि लसूणला पण फ्राय करून घेतलं. त्यात थोडंसं मीठ टाकून ते पण वाटून घेतलं आहे. नंतर जे आपण बटाट्याचं मिक्सचर बनवलं आहे त्याचे वडे करून घेऊ आणि त्या बॅटरमध्ये डीप करून त्याला फ्राय करून घेऊ. मग आता इथे आपण वडापाव तयार करू. त्यासाठी मी इथे पावला चटणी लावली आहे, हिरवी चटणी. त्यात जी नारळाची चटणी मी बनवली आहे ती त्याच्यात थोडीशी टाकणार आणि त्याच्यावरती वडे ठेवून घेऊ आणि त्यावर मिरची पण ठेवून घेऊ. वडापाव आहे तर मिरची तर पाहिजेच. असा रेडी आहे आपला वडापाव. ही सिंपल अशी रेसिपी आहे, तुम्ही पण ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.